काय झालं? काय म्हणत होते भाऊ? भाऊ म्हणत होते की घरी ये. अरे वा, मग चला की माझ्यासोबत. नाही ते घरात जरा काम आहेत ना म्हणून. म्हणजे माझ्यासाठी एवढा महत्वाचा दिवस आहे आणि मला माझ्या सोबत यायचं नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे म्हणून तर तुम्ही जिंकून आला ना, तर तुमच्या स्वागतासाठी तयारी करायची म्हणून थांबते. त्यामुळे लवकर जा आणि लवकर परत या. तुम्ही परत आला ना तर तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले मी. सरप्राईज? काय? घ्या. आता सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार? त्यामुळे तुम्ही पटकन जा, नाही तर परत उशीर व्हायचा. हा, बर. मी बॅग वरच विसरलो. मी आलोच. धैर्य, तुम्ही बसा, आरामात नाश्ता करा, मी घेऊन येते बॅग. धैर्य, आजपर्यंत तुमच्या नावाच्या अशा अनेक पाट्या तुम्हाला मिळाल्या असतील, पण ही पाटी त्या सगळ्यांमध्ये स्पेशल आहे. कारण या प्रोजेक्टसाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी बघितलेत. तुमच्या त्यागामुळं, तुमच्या या कष्टामुळं तुम्हाला हे पद मिळाले. आणि म्हणूनच माझ्या स्मार्ट आणि हुशार नवऱ्याला माझ्याकडून ही नेमप्लेट गिफ्ट म्हणून. अगं बाई, मी पण काय बोलत बसली, उगाच माझ्यामुळे उशीर व्हायचा.